इंजिनिअरिंगमध्ये प्लेसमेंट जे आहेत ते फायनल इयरपासून चालू होतात. पण फायनल इयरला प्लेसमेंटला बसल्यानंतर बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम येतो की ते प्लेसमेंटच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही आणि त्यावेळी खूप वेळ हातातून निघून गेलेली असते. कारण तुम्ही प्लेसमेंटची तयारी फक्त फायनल इयरला नाही करू शकत. तर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यापासूनच प्लेसमेंटच्या साठी तुम्ही तयारी केली पाहिजे. तर तुम्ही काय तयारी करावी तुमच्या फर्स्ट इयरला असताना, सेकंड इयरला असताना, थर्ड इयरला असताना, तर त्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. प्लेसमेंटचा जो मेन क्रायटेरिया असतो तो असतो मार्क्सचा क्रायटेरिया. बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपनी ज्यावेळी येतात तर स्टुडंट्स फिल्टर करण्यासाठी त्यांचा मार्क्सचा क्रायटेरिया ते ठेवतात. आता मार्क्सचा क्रायटेरिया MNC कंपनीसाठी आहे मिनिमम 60% इन एव्हरी सेमिस्टर, किंवा तुम्हाला जर एखाद्या सेमिस्टरमध्ये कमी मार्क्स असेल तर सेकंड सेमिस्टरमध्ये तुमचे मार्क्स आणि फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुमचे मार्क्स याचं जे ॲव्हरेज एका वर्षाला निघतं. जसं फर्स्ट इयरला 2 सेमिस्टर आहे, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर. तर फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टरचा ॲव्हरेज मिळून तुम्हाला फर्स्ट इयरचे मार्क्स मिळतात. तर फर्स्ट इयरला तुम्ही ट्राय करा की ॲग्रिगेट तुमचं 60%च्या अबव गेलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही प्लेसमेंटला ॲपियर होऊ शकतात. आता हे झालं मल्टीनॅशनल कंपनीचं. पण काही कंपन्या अलाव करतात की 55% जरी तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला असेल तरी तुम्ही प्लेसमेंटला बसू शकता. पण अशा केसमध्ये कंपन्यांचं जे पॅकेज आहे ते वेगळं असतं. त्यानंतर तुम्हाला जर मॅक्सिमम मार्क्स स्कोअर करायचे असेल तर तुम्हाला एक्झामचा जो पॅटर्न आहे इंजिनिअरिंग एक्झामचा तो समजला पाहिजे. आतापर्यंत 12th पर्यंत एक्झामचा पॅटर्न जो आहे तो खूप वेगळा होता. इंजिनिअरिंगचा एक्झामचा पॅटर्न जो आहे हा कम्प्लीट वेगळा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे की क्वेश्चन पेपरचा पॅटर्न काय असतो. क्वेश्चन पेपर हा त्यामध्ये किती क्वेश्चन्स असतात, त्यानंतर टायमिंग किती दिलेलं असतो, त्यानंतर ओरल एक्झाम कशी कंडक्ट केली जाते, किती ओरल एक्झाम्स होतात, त्यानंतर तुम्हाला जे शिकवणारे प्रोफेसर आहेत तेच ओरल एक्झाम घेतात. काही केसमध्ये ना इंटरनल ओरल एक्झाम होतात, एक्सटर्नल ओरल एक्झाम घेतात. एक्सटर्नल ओरल एक्झामच्या केसमध्ये दुसऱ्या डिपार्टमेंटमधनं असिस्टंट प्रोफेसर येतात किंवा दुसऱ्या कॉलेजमधनं प्रोफेसर येतात किंवा इंडस्ट्रीमधनं पण एक्सपर्ट्स येऊन तुमची ओरल एक्झाम कंडक्ट करू शकतात. इंजिनिअरिंगमध्ये प्रॅक्टिकल्स पण खूप असतात आणि प्रॅक्टिकलला पण खूप सारा वेटेज आहे. यामध्ये प्रॅक्टिकल एक्झाम कशी होते, त्यानंतर फिजिक्सचं प्रॅक्टिकल असतं, केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल असतं, सिव्हिलचं प्रॅक्टिकल आहे, त्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज रिलेटेड प्रॅक्टिकल्स असतात, त्याचे एक्झाम्स कसे होतात त्याच्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन काढू शकता. त्यानंतर प्रत्येक एक्झामसाठी टाइमचा जो ड्युरेशन आहे तो किती दिलेला आहे त्याबद्दल तुम्ही सगळी माहिती जाणून घ्या. त्यानंतर तुमच्या सिनियर्सला विचारा की कुठल्या सब्जेक्टसाठी स्टडी कसा केला पाहिजे. कारण इंजिनिअरिंगमध्ये खूप वेगवेगळे सब्जेक्ट आपल्याला स्टडी करावे लागतात आणि सेम पॅटर्न आपण सगळ्या सब्जेक्टसाठी नाही वापरू शकत. जसं मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स जे आहे ते सॉल्व्ह करावे लागतात, मेकॅनिक्समध्ये पण तुम्हाला प्रॉब्लेम्स दिलेले असतात आणि थेअरी पण असते, तर मॅक्सिमम जे प्रॉब्लेम्स असतात ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतात. ग्राफिक्ससाठी तुम्हाला जे आहेत ना डिझाईन्स बनवावे लागतात, तर ग्राफिक्सची प्रॅक्टिस ही तुम्हाला काढूनच त्याची प्रॅक्टिस होते. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल असे जे सब्जेक्ट आहेत हे थेरॉटिकल सब्जेक्ट आहे. तर थेरॉटिकलला तुम्ही 12th पर्यंत जसे एक कन्सेप्ट समजून घेत होता आणि त्याच्याबद्दल एक्झाममध्ये लिहित होता, तर तशा पद्धतीनेच इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल अशा सब्जेक्टचा स्टडी केला पाहिजे. त्याची सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्ही सिनियर्सला विचारा, सिनियर तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील. त्यानंतर दुसरा क्रायटेरिया असतो की तुमचे करंट बॅकलॉग्स नाही पाहिजे. कारण बऱ्याच कॉलेजमध्ये प्लेसमेंट जे आहे ना हे 7th सेमिस्टर पासून चालू होतं आणि कंपनी ज्यावेळी येतात त्यावेळी तो क्रायटेरिया ठेवतात की तुम्ही प्लेसमेंटसाठी ज्यावेळी बसतात तर त्यावेळी तुमच्याकडे कुठला करंट बॅकलॉग नको. म्हणजे 7th सेमिस्टर आता चालू आहे तर 6th सेमिस्टर आणि त्याच्या आधीचे तुमच्याकडे कुठलेही विषयामध्ये तुम्ही फेल नको, करंटली फेल नको. तुमचे विषय ना तुमचे अगोदर फेल होते तुम्ही पण नंतर तुम्ही पास झाले ते चालतं. पण 7th सेमिस्टरला ॲपियर होत असताना मागच्या सेमिस्टरचे कुठलेही बॅकलॉग नको, नाहीतर मग तुम्ही प्लेसमेंटला बसू शकणार नाही. तर ट्राय करा की त्यावेळी तुम्हाला कुठले तुमचे बॅकलॉग्स राहणार नाही. त्यानंतर तुम्हाला काही स्किल डेव्हलप करावं लागतात इंजिनिअरिंगला असताना आणि इंटरव्ह्यूमध्ये ह्या स्किल तुमच्या जज होतात. याला सेपरेट वेटेज असतं. तर कुठल्या या स्किल यामध्ये येतं कम्युनिकेशन स्किल, की तुम्ही तुमचे थॉट्स जे आहे ते कसे कम्युनिकेट करता, तुम्ही ते वेल एक्सप्रेस करू शकता की नाही. त्यानंतर प्रेझेंटेशन स्किल. तर प्रेझेंटेशन स्किलमध्ये कॉलेजमध्ये वेगवेगळ्या सब्जेक्टवरती तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावे लागतात. तर प्रेझेंटेशन स्किल ही ऑटोमॅटिकली हळूहळू डेव्हलप होत जाते. जसं तुमचा फायनलचा प्रोजेक्ट असेल तर फायनलच्या प्रोजेक्टचं तुम्हाला सगळ्यांसमोर, तुमच्या प्रोफेसर समोर, तुमच्या क्लासरूम समोर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावं लागतं. किंवा तुमचे मिनी प्रोजेक्ट्स असतात, मिनी प्रोजेक्ट पण तुम्हाला प्रेझेंट करावं लागतात. तर ते तुम्ही कशा पद्धतीने प्रेझेंट करताय तर हे पण खूप इम्पॉर्टंट असतं आणि हे स्किल हळूहळू डेव्हलप होतात. जसं इंजिनिअरिंगच्या डायरेक्टली 7th सेमिस्टरला हे स्किल तुमचे डेव्हलप नाही होणार. त्यासाठी तुम्ही सेपरेट लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटचे जर असेल, जसं तुम्ही सिव्हिलमध्ये इंजिनिअरिंग करताय, मेकॅनिकलमध्ये इंजिनिअरिंग करताय किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंग करताय, ENTC मध्ये इंजिनिअरिंग करताय आणि तुमचा अल्टिमेट गोल जर IT मध्ये जॉब करायचा असेल तर प्रोग्रामिंग लँग्वेज ही यायलाच हवी. कारण इंटरव्ह्यूमध्ये एक सेपरेट राऊंड असतो प्रोग्रामिंगचा, ज्यामध्ये तुम्हाला प्रोग्राम एकतर लिहावे लागतात किंवा सिस्टमवरती प्रोग्राम रन करावे लागतात किंवा सिस्टमवरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप हे ना प्रोग्राम विचारले जातात. त्यामध्ये ऑप्शन्समध्ये तुम्हाला एखादा ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो. तर त्यासाठी तुम्हाला कुठली तरी प्रोग्रामिंग लँग्वेज यायला पाहिजे.
ते तुमच्या सिलेबसमध्ये त्याचा एवढं वेटेज जरी नसलं तरी प्लेसमेंटला त्याचं खूप वेटेज आहे. कारण आय टीमध्ये जाऊन आपल्याला जे काम करायचं आहे ते प्रोग्रामिंगवरती काम करायचं आहे. त्याकरता तुमचं लॉजिक डेव्हलप असलेलं पाहिजे. लॉजिक हे जे 1-2 दिवसात लगेच डेव्हलप होत नाही. त्यासाठी तुम्हाला त्याचे जे प्रोग्रामिंगचे जे कन्सेप्ट्स आहेत, ज्या फॅसिलिटीज आहेत प्रोग्रामिंगमध्ये, त्याच्याबद्दल माहिती हवी. आणि जसजसे तुम्ही मॅक्सिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तुमचं लॉजिक जे आहे ते ऑटोमॅटिकली डेव्हलप होत जाईल. इंजिनिअरिंगमध्ये फ्रेंड सर्कल खूप इम्पॉर्टंट आहे. जसं तुमचं फ्रेंड सर्कल आहे ना, तुम्ही त्या डायरेक्शनला जासाल. तुमच्यासोबत आता बरेच स्टुडंट असे राहतात की त्यांना नंतरून सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं असतं, तर ते इंजिनिअरिंगला एवढं सिरियसली नाही घेत. आणि तुमचं जर अल्टिमेट गोल आय टीमध्ये जॉब करायचं असेल तर तुमचे ट्रॅक जे आहेत हे डिफरंट आहेत. तर तुमचं जे अल्टिमेट गोल ज्यांचे सेम आहेत ना, तर तशा पद्धतीचं तुम्ही फ्रेंड सर्कल ठेवा. त्याचा तुम्हालाही फायदा होईल, तुम्हाला स्टडी करतानाही फायदा होईल आणि प्लेसमेंटमध्ये बसतानाही फायदा होईल. तुमचे जे 5 मित्र असतात तुम्ही त्यांचं ॲव्हरेज असतात, तर तुम्ही डिसाईड करता तुमचे बेस्ट 5 फ्रेंड जे आहेत ना हे तुम्हाला कुठले ठेवायचे आहेत. हा डिसिजन कम्प्लिटली तुमचा असतो. तर तुम्हाला ना सिनियरसोबत नेहमी कनेक्शनमध्ये राहायचं आहे, नेहमी कनेक्टमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही आता फर्स्ट इयरला असाल, सेकंड इयरला असाल, थर्ड इयरला असाल, तर तुमचे वरचे तुमच्या पुढचे जे सिनियर आहेत त्यांचे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर ठेवा. त्यानंतर त्यांच्यासोबत नेहमी कम्युनिकेशन ठेवत जा की त्यांचं सध्या काय चालू आहे. ठीक आहे. जसं आता फायनल इयरचे तुमचे काही स्टुडंट्स असतील तर ते प्लेसमेंट लाईफ इयर होतात, तर त्यांचे प्लेसमेंटचे जे डिस्कशन आहेत ना ते तुम्ही ऐकू शकता. किंवा कुठल्या कंपन्या कॉलेजला आलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन काढू शकता. आता कॉलेजला तुम्ही ज्यावेळी फायनलला असाल, आता हे तुमचे जे सिनियर्स आहेत हे ऑलरेडी पासआउट झालेले असेल आणि कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉब करत असतील, तर त्यावेळी पण ते तुम्हाला हेल्प करू शकतात. जसं त्यांच्या कंपनीमध्ये जर एखादी रिक्वायरमेंट आली, एखादी जॉबची रिक्वायरमेंट आली, तर ते तुम्हाला रेफर करू शकतात. आणि कंपन्यांमध्ये रेफरन्सला पण खूप इम्पॉर्टंट असतो. रेफरन्स असेल तर तुमचे इंटरव्ह्यू खूप लवकर शेड्यूल होतात. तर त्यामुळे सिनियरसोबत नेहमी कनेक्टमध्ये राहा. लास्ट आहे पार्टिसिपेट इन कॉलेज ॲक्टिव्हिटीज. आता इंजिनिअरिंगचे 4 वर्ष जे आहेत ना, कॉलेजमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात, तर त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं पाहिजे. आता हे पार्टिसिपेट का करायचं? कारण त्याने तुमची स्किल डेव्हलप होतात. प्लेसमेंटला बसताना तुम्हाला रिझ्युमे बनवावा लागतो. तर रिझ्युमे बघता तुम्ही मार्क्स टाकून फायदा नाही आहे. मार्क्स एवढंच इम्पॉर्टन्स हा अदर ॲक्टिव्हिटीजला पण दिला जातो की तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये अजून काय काय केलेलं आहे. तर तुम्ही काय करू शकता, तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बरेच हॅकॅथॉन्स होतात किंवा कोडिंग कॉम्पिटिशन होतात, त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा. पार्टिसिपेट केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. तुमचे जर त्यामध्ये फर्स्ट सेकंड असे जर नंबर आले तर सर्टिफिकेटवर ते मेन्शन पण असतं. आणि ह्या गोष्टी तुम्ही रिझ्युमेमध्ये हायलाईट करू शकता. आता रिझ्युमे हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण तो रिक्रुटर ना सगळे क्वेश्चन्स तुम्हाला नाही विचारत, रिझ्युमे चेक करतो. आणि रिझ्युममधनं त्याला मॅक्सिमम जवळपास 70-80% तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन सगळी मिळून जाते. तर रिझ्युमे तुमचा रिझ्युमे स्ट्रॉंग बनवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. नंतर गॅदरिंग असतं कॉलेजमध्ये, तर गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करा. त्यानंतर अदर इव्हेंट्स वर्षभर कॉलेजमध्ये चालू असतात, त्या इव्हेंट्समध्ये पण तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात, ह्या तुम्ही इंजिनिअरिंगच्या कुठल्याही वर्षाला असेल तरी तुम्ही ह्या सगळ्या फॉलो करायला चालू करून द्या. आणि या सगळ्यांचा तुम्हाला प्लेसमेंटला डेफिनेटली फायदा होईल.